मित्रांनो, आजच्या काळामध्ये ताण हा अपरिहार्य झालेला आहे. कामाच्या ठिकाणी वावरत असताना, कौटुंबिक विसंवादांना तोंड देत असताना, समाजामध्ये वावरत असताना, आपल्या स्पर्धकांची बरोबरी करत असताना आणि व्यावसायिक आव्हाने पेलत असताना आपल्याला आयुष्यामध्ये वारंवार ताणतणावाला सामोरे जावे लागते. या ताणतणावाचा बंदोबस्त कसा करायचा, या ताणतणावाचे निराकरण कसे करायचे, याबद्दल आपण चर्चा करूया. तुम्हाला जर ताणतणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर आयुष्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. जे लोक आयुष्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात ते लोक अधिकाधिक ताणतणावाला बळी पडतात. मराठीमध्ये म्हण आहेच, चादर बघून पाय पसरावे. त्यामुळे आपली क्षमता, आपल्याजवळ उपलब्ध साधने आणि भविष्यामध्ये त्यामध्ये होऊ घातलेली वाढ याचा विचार करूनच आपण आव्हाने पेलायला घेतली पाहिजे. सुईच्या टोकावर आभाळ पेलण्याचा प्रयत्न केला तर ते आभाळ गडगडणारच असते. त्यामुळे आपल्या क्षमता, आपल्याजवळ उपलब्ध साधन सामग्री याचा विचार करून जर आपण आव्हाने निवडलीत तर आयुष्यामध्ये कमीत कमी ताणतणावांना आपल्याला सामोरे जावे लागेल. ताणतणाव आणि शारीरिक कसरत याचा अगदी जवळचा संबंध आहे. तसेच आपल्या आहाराशीही ताणतणावाचा संबंध आहे. मसालेदार पदार्थ खाल्ले, मांसाहारी पदार्थ खाल्ले तर मन विचलित होते, मन एकाग्र करणे कठीण जाते. त्यामुळे ताणतणाव कमी करण्याच्या हेतूने आपला आहार संतुलित आणि सात्विक असला पाहिजे. त्याचबरोबर आपण दररोज व्यायामही केला पाहिजे. नियमितपणे केला गेलेला व्यायाम हा ताणतणावाचे निराकरण करतो. आपले काम आणि आपण घेत असलेला विरंगुळा याचाही संबंध ताणतणावाच्या निराकरणाशी येतो. सातत्याने काम काम करू नका. थोडा वेळ स्वतःसाठीही काढा आणि स्वतःच्या मनाला थोडा विरंगुळा उपलब्ध करून द्या. तुमच्या आवडत्या सिरियल बघा, एखादा चित्रपट बघा किंवा मैदानावर खेळायला जा, बॅडमिंटन खेळा, मुलांमध्ये गुंतवून घ्या, मुलांना कथा गोष्ट सांगा. असे सगळे केल्यामुळे तुमचे काम आणि मनोरंजन याच्यामध्ये एक उत्कृष्ट असा सुसंवाद साधला जाईल आणि तुमच्यावरील ताणाचे निराकरण होईल. नकारात्मक मनोवृत्ती ही ताणाची जननी असते. एखादे संकट भविष्यात येऊ घातलेले आहे, विपरीतच घडणार आहे असे नकारात्मक मनोवृत्ती मानते. त्याऐवजी सकारात्मक मनोवृत्ती आपल्याला शिकवते की भविष्यकाळ हा चांगला असणार आहे. नकारात्मक विचारसरणीमधून तणाव निर्माण होतो तर सकारात्मक विचारसरणीमधून तणावाचे निराकरण होते. त्यामुळे सदैव तुमची वृत्ती सकारात्मक ठेवा. रागाच्या क्षणी केलेल्या कृतीमुळेही ताणतणाव निर्माण होतो. रागामध्ये केल्या गेलेली कोणतीही कृती ही शहाणपणाची नसते. त्यामुळे रागाच्या भरामध्ये कोणतीही कृती करू नका, कारण रागाच्या भरामध्ये बोललेल्या शब्दामुळे व केलेल्या कृतीमुळेही ताणतणाव निर्माण होतो. तणावाचे निराकरण करावयाचे असेल तर नेहमी स्वतःला उत्पादक गोष्टींमध्ये गुंतवून घेतले पाहिजे. मनुष्य हा सृजनशील प्राणी आहे. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. आजूबाजूला दिसणारी संस्कृती ही मनुष्याचीच निर्मिती आहे. जेव्हा तुम्ही उत्पादक बनता, जेव्हा तुम्ही सृजनशील बनता, तेव्हा आपोआप तुमच्यातल्या तणावाचे निराकरण होते.
आता प्रश्न असा पडेल की कशाची निर्मिती करायची. तुमच्या डोक्यामध्ये येणारे विचार टिपून ठेवा. कदाचित त्या आधारे एखादे छानसे पुस्तक जन्माला येऊ शकेल. तुमच्या घराशेजारी माती असेल तर त्या मातीपासून लहान मुलांची खेळणी बनवण्याचा प्रयत्न करा. कागदाची विमानं बनवण्याचा प्रयत्न करा. एखादं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करा. एखादी कविता करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारच्या सृजनशीलतेमधून ताणतणावाचे निश्चितच निराकरण होते. नातेवाईक आणि मित्र हे जसे तणाव निर्माण करण्याचे स्रोत आहेत, त्याचबरोबर ते तणावाच्या निराकरणाचेही स्रोत असू शकतात. नातेवाईक, मित्र यांच्या संपर्कातूनही बऱ्याचदा तणाव निर्माण होतो. त्यांच्याशी असणारे संबंध संतुलित ठेवा. आपले बोलणे संयत असले पाहिजे. कोणताही निर्णय, कोणतीही नाराजी पटकन व्यक्त करू नका. त्यामुळे गैरसमजाला वाव मिळणार नाही. उलट नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याशी दिलखुलास गप्पा मारा. त्यांच्यासोबत फिरायला जा, जेणेकरून तुमचे मन मोकळे होईल व तुमच्यावरील तणावाचे निराकरण होईल. तुमच्या मनामध्ये येणारे शंका, तुम्हाला वाटणारी भीती आपल्या मित्रांजवळ, आपल्या नातेवाईकांजवळ बोलून दाखवा, जेणेकरून ते तुम्हाला उपाय सुचवू शकतील. समस्या जर तुम्ही तुमच्याच जवळ ठेवली तर ती तुमचा मेंदू पोखरायला लागते आणि अधिकाधिक तणाव निर्माण करते. तीच समस्या तुम्ही जगजाहीर केली तर ज्याप्रमाणे वळवळणारा किडा मोकळ्या जागेत जगू शकत नाही, सूर्यप्रकाशाने तापून मरून जातो, त्याचप्रमाणे शंका ही चार चौघामध्ये आली की मरून जाते, तिचे निराकरण होते. त्यामुळे कोणताही तणाव, कोणतीही भीती आपल्या मित्रांपासून, आपल्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नका. चार चौघांमध्ये बोलून दाखवा, नक्कीच तिचे निराकरण होईल. बऱ्याचदा आयुष्यामध्ये असं घडतं की जिथे आपल्याला नाही म्हणायचं असतं तिथं दबावापोटी, भीतीपोटी, लोक काय म्हणतील या विचारापोटी आपण हो म्हणून बसतो आणि मग नको असलेल्या या होची फळे आयुष्यभर भोगत बसतो. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या घरी शिकायला एखादा मुलगा ठेवायचा नसेल, तो मुलगा तुमच्या घरी शिकायला आल्यामुळं, तुमच्या घरी राहायला आल्यामुळं तुमच्या कुटुंबाची, पत्नीची, मुलांची अडचण होणार असेल, तथापि नातेवाईकांच्या दबावाला बळी पडून तुम्ही त्या नातलग असणाऱ्या मुलाला तुमच्या घरी शिकायला ठेवलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तणाव हा निर्माण होणारच आहे. त्यापेक्षा जर का तुम्ही वेळीच त्या नातेवाईकाला तुमची अडचण सांगितली, घरामध्ये जागा कशी कमी आहे, मुलांच्या अभ्यासावर परिणाम कसा होणार आहे, या बाबी समजावून सांगून वेळीच नम्र शब्दामध्ये नकार दिला तर भविष्यामधल्या अडचणींचे आपोआपच निराकरण होणार आहे. त्यामुळे मनुष्याने आवश्यक तेथे नाही म्हणायला शिकले पाहिजे. तेथेच हो म्हणा जेथे तुम्हाला मनापासून हो म्हणावेसे वाटते. विनाकारण कुठेही लोकलज्जेस्तव हो म्हणू नका. नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला शिकलात तर तुमच्यावरील तणावाचे प्रमाण आपोआपच कमी होईल. यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्य काळावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळ उगाळत बसू नका. अनेक लोकांना भूतकाळात घडलेल्या गोष्टींबाबत पश्चाताप करण्याची सवय लागलेली असते आणि मग ते जसा जसा भूतकाळ आठवतात आणि आपल्या केलेल्या चुका यांचे त्यांना स्मरण होते, तसं तसं त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होत जाते. ही अपराधीपणाची भावना त्यांच्या मनामध्ये तणाव निर्माण करते. त्यामुळे मनुष्याने भूतकाळ उगाळत बसण्यापेक्षा वर्तमानात कृती करायला शिकले पाहिजे आणि भविष्याचा वेध घेण्याची कला आत्मसात केली पाहिजे. जे लोक भूतकाळापासून आपली सुटका करून घेतात
वर्तमानात खंबीरपणे पाय रोवतात आणि दृष्टी भविष्य काळावर रोखतात अशा लोकांना कमीत कमी ताणतणावांना पुढे जावे लागते. ताणतणाव कमी करण्याचा आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणजे स्वतःला उदात्त भूमिकेमध्ये पहा. स्वतःला उदात्त भूमिकेमध्ये पाहणे म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूला अनेक लोक दुःखी असलेले, कष्टी असलेले तुम्हाला आढळतील. या लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आजूबाजूला अशा अनेक लोक असतील की जे विविध प्रश्नांनी ग्रस्त आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे व्हा. एक प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला पडलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असता, मदत करत असता, त्याच वेळी तशीच समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये आली तर त्या समस्येवर मात करण्याचे प्रशिक्षणही तुम्ही आपोआप घेत असता. एक प्रकारे त्या समस्याग्रस्त मित्राने तुम्हाला प्रशिक्षणाची संधीच उपलब्ध करून दिलेली असते. इतरांना मदत केल्यामुळे व उदात्त भावना जोपासल्यामुळे आपले मन प्रसन्न राहते. काहीतरी चांगले काम केलेले आहे, पुण्यकर्म केलेले आहे असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तणावाचे आपोआप निराकरण होते. मंदिरामध्ये जाणारे सगळेच लोक हे देवाकडे काही मागणे मागणारे नसतात, तर काहीतरी द्यायलाही आलेले असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी समस्या आलेली असते, तिचं निराकरण झालेलं असतं, त्यांनी देवाला नमस बोललेला असतो, तो नमस फेडायला हे लोक आलेले असतात. एक प्रकारे या प्रक्रियेमधून त्यांच्या मनावर त्यांच्यावर बेतलेल्या संकटामुळे निर्माण झालेल्या तणावाचे निराकरणच होत असते. त्यामुळे आपण स्वतःला सृजनात्मक कार्यामध्ये, उदात्त कार्यामध्ये गुंतवून घेतले पाहिजे. सारखे काम करू नका. स्वतःच्या आवडी निवडीही जोपासा. तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायला आवडतं? विचार करा. लहानपणी गुड्डी का बाल खायला आवडत होतं, उडणारं पीस धरायला आवडत होतं, मजेत खेळायला, बागडायला, खळाळून हसायला आठवत होतं. जरा आठवा, यापैकी शेवटची कृती तुम्ही कधी केली होती? आपण असं का वागत नाही, मनासारखं का वागत नाही? याचं कारण लोक काय म्हणतील. कोणीतरी छान म्हटलंय, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. या रोगापासून आम्हाला मुक्तता मिळवली पाहिजे. जर आम्ही लोक काय म्हणतील या रोगापासून मुक्तता मिळवू शकलो तर मग आम्ही आमच्या मनाला जे करावंसं वाटतं ते करू शकू. रस्त्यावरच्या भेळपुरीच्या गाडीवरून भेळ खाण्याची तुमची इच्छा होत असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, तुमच्या पदाचा विचार करू नका. दररोज नव्हे परंतु महिन्यातून एकदा तरी मनासारखा आस्वाद घ्यायला हरकत नाही. लहान मुलांमध्ये लहान मूल होऊन तुम्हाला खेळायला आवडत असेल तर खेळा. त्यामुळे तुमच्या तणावाचे निराकरणच होणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मित्रांनो, वर्तमानात जगायला शिका. जे लोक वर्तमानात जगतात ते घसरून पडण्याची शक्यता फार कमी असते. भूतकाळामध्ये रमणारा मनुष्य हा अंधाराकडे बघून चालणाऱ्या मनुष्यासारखा आहे, तर भविष्याकडे बघणारा मनुष्य हा सूर्याकडे बघून चालणाऱ्या मनुष्यासारखा आहे. परंतु दोघांचेही लक्ष मात्र ते ज्या पथावरून चाललेले आहे त्या पथावरून विचलित झालेले आहे असेच म्हटले पाहिजे. त्यामुळे भूतकाळ होऊन गेलेला आहे तो उगाळत बसू नका. भविष्यकाळ अजून यायचा आहे त्याचा वेध घ्या, परंतु जगा मात्र वर्तमानात. वर्तमानात जगण्याची कला जर आपण विकसित केली तर आपल्याला कमीत कमी ताणतणावांना तोंड द्यावे लागेल. वर्तमानात जगण्याची कला विकसित करा. आज माझी समस्या काय आहे, मी तिच्यावर काय करू शकतो,
भूतकाळात असे होऊन गेले होते, भूतकाळात तसे होऊन गेले होते, अमुक व्यक्तीने मला त्रास दिला होता, अमुक व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण झाली होती. या सर्व विचारांमधून बाहेर या. मनुष्य त्याला दुसऱ्याची संकट फार छोटी वाटत असतात, परंतु स्वतःच्या समस्या मात्र त्याला अणुबॉम्ब इतक्या मोठ्या वाटत असतात. भविष्य काळामध्ये येऊ घातलेली छोटीशी समस्या ही फार मोठी अवास्तव रंगवण्याची आपल्या मेंदूला सवय झालेली आहे. एक प्रकारे आपल्या मेंदूची ही गुलामगिरी आहे. आपल्या मेंदूला या गुलामगिरीतून मुक्त करा. भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. भविष्य हे नेहमी व्यापक, विस्तृत, भव्य, दिव्यच असते. कोणीतरी छान म्हटलंय, संत्र्याच्या एका फळामध्ये लपलेल्या बिया तुम्ही मोजू शकता, परंतु संत्र्याच्या एका बी मध्ये लपलेली संत्री तुम्ही मोजू शकत नाही. कारण तो भविष्यकाळ आहे आणि भविष्यकाळ पाहण्याची कुणालाही मुभा नाही. संत्र्याच्या एका बी मध्ये मोठा वृक्ष होण्याची आणि हजारो संत्री पुन्हा जन्माला घालण्याची क्षमता आहे. भविष्यकाळ हा नेहमी उज्ज्वल असतो. भविष्यकाळ हा नेहमी भव्य दिव्य असतो. तुमच्या आयुष्याकडे वळून पहा. तुम्ही कुठून सुरुवात केली, किती छोटेपणातून सुरुवात केली, आज तुम्ही कुठे येऊन पोहोचलात. तुम्हाला दिसेल की तुम्ही प्रगतीच केलेली आहे. भविष्यातही तुमची अशीच प्रगती होणार आहे. त्यामुळे भविष्यकाळाची चिंता करू नका, त्याचा वेध घ्या. वर्तमानात जगायला शिका. खंबीरपणे पाय रोवून वर्तमानात जगायला शिका. म्हणजे कमीत कमी ताणतणावाचा तुम्हाला सामना करावा लागेल. तणाव मुक्त होऊन जगा, यशस्वी जगा.